श्रावण महिना हा सर्वांनाच हवाहवासा वाटणारा पवित्र महिना. श्रावणातील सोमवारी भाविक मोठ्या भक्तिभावाने महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेतात. सातारा शहराच्या पश्चिमेस सुमारे 10 किलोमीटर अंतरावर येवतेश्वर हे डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव. येथे यादवकालीन बांधलेलं श्री शंभू महादेवाचं मंदिर. हे मंदिर यादवकालीन असून मंदिरात शंकराची मोठी पिंड आहे. आपण अनेकदा शंभू महादेवाच्या मंदिराच्या बाहेरच्या गाभाऱ्यात एकच नंदी पाहतो. मात्र साताऱ्यातील येवतेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर 2 नंदी विराजमान असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर मंदिराच्या सभोवताली भक्कम दगडी तटबंदी आहे. या तटबंदीच्या दक्षिणेच्या भिंतीला एक विरगळा ठेवला आहे. मंदिरासमोर एक मोठी दीपमाळ असून मंदिराच्या आवारात इतर मूर्त्या देखील ठेवल्या आहेत. या येवतेश्वरच्या शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक भक्तगण या मंदिरात येत असतात. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराबद्दलची अधिकची माहिती. माझे नाव जनार्दन पुजारी. आम्ही हे येवतेश्वरचे पुजारी आहोत. आमची 16-17 घरं आहेत आणि हे कमीत कमी 10व्या-11व्या शतकातलं हे देवस्थान आहे. या मागं येवतीची झाडं होती. त्या येवतीच्या झाडामुळे ते येवतेश्वर असं नाव पडलेलं आहे. आणि पाठीमागं जे ऋषिकेश म्हणून तळ आहे त्या तळ्याच्या नावावरून तिथूनच सुरुवात झालेली आहे येवतेश्वर म्हणून. आणि प्रत्येक सोमवारी दरवर्षी आणि पहाटे 4 पासून अभिषेक वगैरे सुरुवात होते. भाविक यायला सुरुवात होते. गर्दी होते. कमीत कमी 4-5 हजारापेक्षाही लोक येऊन जातात. महादेवाच्या मंदिरात 2 नंदी आहेत. हे प्राचीन काळापासूनच आहेत ते. आणि त्याची आरती सुद्धा म्हणजे तशी आहे की पहिला नंदी, दुसरा चंडी, तिसरा नंदी यावे, चौथे सोम, चित्रलिंग 5 परिस आहे. अशी पुढे 1-2-3 आणि कडवी आहेत. प्रामुख्याने श्रावणातील सोमवारी मोठ्या संख्येनं भक्त भाविक या मंदिरामध्ये येऊन महादेवाचं दर्शन घेत असतात. यामुळेच हे मंदिर पहाटे 4 वाजल्यापासून भक्तांसाठी खुले करण्यात येते. साताऱ्यातील अतिप्राचीन येवतेश्वरचं यादवकालीन बांधलेलं शंभू महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून भक्त भाविक जण येत असतात. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.